लहान मुलांचा दररोज थोडा तरी स्क्रीन टाइम असतो. आपण आपल्या बाळाला किती जरी म्हटलं मोबाईल घेऊ नको, टीव्ही बघू नको, पण आपण मोबाईल टीव्ही घेऊन बसलो की मुलांना टीव्ही आणि मोबाईल पाहिजेच असतो. परंतु त्या मोबाईलवरती, त्या स्क्रीनवरती जर मुलांनी योग्य गोष्ट पाहिली तर मुलांचा नक्कीच चांगला ब्रेन डेव्हलपमेंट होणार आहे. ज्यावेळेस आपण बाळाला युट्यूब लावून देतो किंवा इंस्टाग्राम लावून देतो, ती युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती ज्यावेळेस लहान मुलं रील स्क्रोल करतात, म्हणजे रील बघतात, तर सारखं सारखं चेंज होत राहणं, सारखं सारखं व्हिडिओ चेंज होत राहणं, त्यांनी लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवरती डायरेक्ट परिणाम होतो. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे युट्यूबवरती जर तुम्ही एखादा व्हिडिओ लावून दिला तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ऍड लागते आणि ती काही ऍड स्किप पण होत नाही. आणि त्या जर ऍड अशा विचित्र ऍड जर लहान मुलांनी बघितल्या तर त्याच्यावरती लहान मुलांचा त्यांच्या ब्रेनवरती परिणाम होऊ शकतो. यालाच एक उपाय म्हणून आज मी तुमच्याबरोबर एक ऍप शेअर करणार आहे. सध्या मी माझ्या मुलीवरती ते यूज करत आहे आणि खूप छान ऍप आहे. त्या ऍपचं नाव आहे कहाणी एक्सप्रेस. या नावातच दडलेले आहे ते म्हणजे गोष्टी. आपण कुठेतरी आपल्या मुलांना गोष्टींपासून दूर ठेवतो. सध्या स्क्रीन टाइम असल्यामुळे, मोबाईल असल्यामुळे, फोन असल्यामुळे मुलं कार्टून बघतात आणि कार्टूनमधूनच बोध घेतात आणि कार्टून अशा प्रकारे असतात की त्याच्यातून काही बोध पण घेता येत नाही. परंतु जर तुम्ही लहान मुलांना गोष्ट ऐकण्याची सवय लावली किंवा गोष्ट वाचण्याची सवय लावली तर त्याच्यातून काहीतरी बोध पण घेतो आणि त्यांचं रीडिंग पण सुधारतं. हा ऍप यूज करण्यासाठी खूप युजर फ्रेंडली आहे. आणि मेन म्हणजे ह्या ऍपमध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी कुठल्याही प्रकारचं कार्टून वगैरे लागत नाही. असं पिक्चर येतं, खाली छान पॅरेग्राफ येतो आणि त्या पॅरेग्राफवरती जसं आपण बोट ठेवून लहानपणी असा धडा वाचायचो, एखादी गोष्ट वाचायची, तशाच पद्धतीने त्या प्रत्येक अक्षरावरती कर्सर फिरत असतो. म्हणजे ते प्रत्येक अक्षर हे मुलांच्या डोळ्याखालून जातं. त्याच्यामुळे जर मराठी असेल, इंग्लिश असेल, तो शब्द डोळ्याखालून गेला तर तो ब्रेनमध्ये बसतो. मुलांना वाचण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. असे खूप छान ऍप हे डेव्हलप केलेले आहे. मी माझ्या मुलीवरती हे यूज केलेलं आहे. माझ्या मुलीला टीव्ही, मोबाईलपेक्षा तिला ते काहीतरी एक्साइटमेंट वाटलं आणि मला ती दररोज एक गोष्ट लावून दे असं सांगत असते. आणि मेन म्हणजे गोष्ट ऐकल्यानंतर त्याची प्रश्नांची उत्तरं पण द्यायची असतात, त्याच्या खाली बोध पण लिहिलेला असतो. आणि कहाणी ही गोष्ट ऐकल्यानंतर एक छान गेम पण येतो. मग पेंटिंग असेल, काही प्राण्यांचे आवाज वगैरे असेल, ते कसे ओळखायचे, छोटे छोटे गेम पण ह्या ऍपमध्ये आहे. आणि मेन याच्यातली गोष्ट म्हणजे ह्या ऍपवरती कुठल्याही प्रकारची ऍड वगैरे येत नाही. हे ऍप तुम्ही 3 वर्षाच्या बाळापासून तर 7 ते 8-9 वर्षाच्या लहान मुलापर्यंत हे यूज करू शकता. हे खूप छान असं युजर फ्रेंडली ऍप आहे. ह्या ऍपची लिंक हवी असेल तर मला लिंक असं टाईप करा. परंतु प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर फक्त टाईप करायचं कहाणी एक्सप्रेस म्हणून, ते तुम्हाला ऍप भेटून जाईल. कुठल्याही मोबाईलमध्ये एकदम युजर फ्रेंडली आहे. आपल्या बाळाला नक्की इंट्रोड्यूस करा.